हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे? बरे आहात ना? मी पण बरी आहे. तर चालू आहे आरशचे गाणे. माझा आवडता गायक आहे हा काळात वगळता. तर हे चालू आहे आणि हे म्हणजे जे मला ब्लाऊज वगैरे घालायचे आहेत ना, ते मी साईडला करत आहे. एवढा पसारा पडला घरात. हे सगळे ऑफिस वेअरचे कपडे आहेत, जे की याला फिटिंग करायचे, जे हाताने केलेले आहेत ना, त्याला व्यवस्थित करायची आहे. आणि याला इस्त्री वगैरे करायची बाकी आहे. म्हणजे याची कॅटेगरी मी वेगळी ठेवलेली आहे. हे आहे माझं जे फिटिंग करा मला टाकायचं आहे सध्या टेम्पररी, किंवा 6 दिवसाचे 6 कपडे काढायचे. आणि हे आहे जे की हे ज्यांना हवं आहे त्यांना मी देऊन टाकणार, कारण मला नाही पाहिजे. कारण हे सगळं माझे पूर्वीचे कपडे आहेत, जे की लेवल 1मध्ये होते तेव्हा. आता लेवल 2मध्ये पोचले, तर लेवल 1मधले हे कपडे, जे की देव मला नेहमी त्रास द्यायचा आणि मला जगण्याची इच्छा नव्हती तेव्हा मी हे कपडे घालायचे. तेव्हा तो लेवल 1च बनवू शकतो आपण, कारण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, पण ते आपण चांगलं राहून ते फेस करावं लागतात प्रॉब्लेम. हे फक्त मला कला माहीत नव्हती. बाकी घरामध्ये काही जरी नसलं तरी कपडे टापटीप राहून चांगला मेकअप वगैरे करून राहायचं, कारण कोणाला माहीत नाही पडत की आपण काय खातो काय, पण चांगलं राहायचं. हे जगण्याची कला लेवल 2मध्ये. ओके, आता लेवल 3, लेवल 4, लेवल 5मध्ये अजून काय होणार आय डोंट नो, बट आतापर्यंत जेवढं कळालं तेवढं सांगितलं मी. ओके. सेकंड, हे लेवल 2चे कपडे आहेत, जे पूर्वचित आहेत. फक्त याला मॉडिफाय करू स्टाईल करून मी आता वेअर करणार आहे. याला व्यवस्थित फिटिंग वगैरे करून, कारण वजन मी कमी केलेलं आहे. 53, 52, आता 50पर्यंत करणार. आणि चिकन सॅलड हेच खाण्यामध्ये, म्हणजे चांगल्या गोष्टी खायच्या, खराब गोष्टी खायच्या नाही. हे आहे जे की फेकण्यात टाकणार आहे, याची काही गरज नाही आहे. हे म्हणजे मी शॉर्टलिस्टेड केलेले कपडे आहेत, जे की बाजूला केलेले आहेत. हे आहेत साड्या आणि याचे कपडे सगळे व्यवस्थित, जे मला म्हणजे वाटत होतं की म्हणजे हे खूप महाग. ही 2000ची साडी आहे. ही पण 15-16ची साडी आहे. ही माझी पूर्वीचे सगळे कपडे घेतलेले, म्हणजे थोडं मला चांगलं राहू वाटायचं ना. म्हणजे मला ब्रँडेड साड्या आवडायच्या, मला म्हणजे अशा म्हणजे अशा कमी किमतीच्या आवडायच्या नाही, म्हणून मी घेऊन ठेवायची. याच्यामध्ये पण सगळे महागाच्या साड्या आहेत. ही माझ्या हजबंडनी मला घेऊन दिलेला हा ड्रेस. अजून पण भरपूर आहे. ही माझी सासूची साडी आहे. आणि आहेत भरपूर कपडे, म्हणजे मी दोन्ही बॅगेमध्ये भरून ठेवलेले आहेत चांगले कपडे. आणि इथे जे माझ्या मुलांचे आहेत, जे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे कपडे, जे की मी मॉलमधून घेतलेले आहेत, किंवा असं बाहेरून पण चांगल्या क्वालिटीचे कपडे घेतलेले आहेत ना. आता हे पण पॅन्टालूनमध्ये घेतलेलं आहे मी, दिसते का? हे पॅन्टालूनमधून घेतलेले मी माझ्या मुलांना कपडे. तर याला चांगलं वॉश वगैरे करून, इस्त्री करून, घडी करून ठेवणार आहे. आता ते आले की त्यांना हेच कपडे घालायला लावणार. फक्त चांगले कपडे घालायचे क्वालिटीचे. हे कधीतरी म्हणजे घालायच्या साड्या. म्हणजे ही साडी मला आवडली. माझ्या सासूची साडी आहे, प्लेन साडी आहे, खूप छान दिसते माझ्यावर, मला खूप आवडली. त्यांनी मागितली तरी मी देणार नाही. तर बाकीच्या साड्या अशाच ठेवलेल्या आहेत. हे पण माझ्या सासूची साडी मी देऊन टाकलं, वाटलं त्यांनी मागितली तर बस. अजून ह्या गोधड्या मी इथं टेम्पररी ठेवलेल्या आहेत. बाकी मी इथं चेंज करणार आहे. जे मॉलमधून जे भेटतात ना चांगल्या गोधड्या, ज्या चांगल्या क्वालिटीच्या, ते एक करून मी घेणार, एकदाच नाही घेणार. सॅलरी तशी आली किंवा यूट्यूबचं तर कधी येईल आय डोंट नो, पण माझी सॅलरी आली तर त्याच्यामध्ये थोडं चांगल्या क्वालिटीचे कपडे अपग्रेड करायची ना लाईफ आता, त्याच्यामध्ये ते वेगवेगळे आणणार मी. तेही मी शॉपिंग करताना तुम्हाला दाखवणार. आणि हे काय आहे, हे असेच कपडे मी जरा काढलेले आहेत बाजू, म्हणजे याला करावं लागेल शॉर्टले. जे पाहिजे ते ठेवणार, जे नाही पाहिजे ते अनवॉर्डर फेकून टाकणार. तर हे सगळे जे बेडवरती ठेवलेले आहेत ना, ते सगळे माझे ऑफिस वेअरचे वापरायचे कपडे आहेत. कारण आता फक्त वेस्टर्न ड्रेसच घालणार आहे, फक्त वेस्टर्न ड्रेस बस, बाकी अजून काहीच नाही आलं. आणि हे मी मॉडिफाय केलेलं आहे. ॲक्च्युली याच्यावरती ना मला ते दुसरं वेअर करायचं होतं, शॉर्ट असं, पण ते पुढच्या वेळेस अजून आणलं ना तेव्हा मी करणार. कारण आता जे आहे तेच मी घातलेलं आहे, हे जे आहे. आणि हे जे खालचं जे आहे ना, हे माझ्या दुसऱ्या ड्रेसवरचं आहे. तर मी याला असंच वेअर केलेलं, याला फिटिंग करावी लागेल थोडं, खालून जरा कट करावं लागेल. हे म्हणजे पायाला थोडं खूपच, कारण हिल सँडल घालावी लागते.
बट बघूया काय अजून करता येईल मॉडिफाय. तर हे याच्यावरती तेवढं म्हणजे ठीक आहे, बट बघूया काय होतं ते अजून काय. हां, बस झालं. बाकी ही साडी खूप छान आहे. या साडीवरती ते ब्लाऊज परकर असतो ना, फिश कटचा परकर, तो आणायचा आहे. फिश कटचा परकरच घालणार आहे. आता तो साधे परकर नाही वेअर करणार. फिश कटचा परकर तो वेगळाच असतो, तो मला शोधावा लागणार कुठे भेटणार आहे तो. आणि बस बाकी या साड्या याच्यातल्या मी बहुतेक याच्यातल्या साड्या माझ्या बहिणीला देणार तिला घालायला, कारण ह्या चांगल्या महागाच्या साड्या आहे. तर तिच्याशिवाय मी अजून कुणाला देणार नाही, कारण तिने मला खूप हेल्प केलेली आहे. वाईट काळातून तिने पण मला भरपूर वेळ काढलेला आहे. तर तिच्यावर पण आहे, म्हणजे तिला आता तिची आता चालू आहे लेवल 1, तर तिला आता त्रास आहे. त्या त्रासामध्ये मला तिला आता हेल्प करावी लागणार. तर हे साड्या फक्त माझ्या बहिणीचा हक्क आणि माझ्या मम्मीचा हक्क, बाकी याच्यावर कोणाचा हक्क नाही. हां, सासूला घालायचे घालू शकते, कारण ती माझ्या मुलांना सांभाळते. अजून हां, हे मी जे म्हणजे म्हणजे खूप चांगल्या साड्या आहेत, अशा फेकू शकत नाही अशा साड्या आहेत. हे मला घालायचे नाहीत, पण आता हे मी अजून कुणाला देऊ शकत नाही, कारण वापरलेले कपडे आहेत. तर मी स्टेशनवरती जे आहे, ज्यांना म्हणजे खूपच कपडे बिलकुलच नसतात, ते म्हणजे कपडे घ्यायसाठी पैसे नसतात त्यांच्याकडे, तर मी हे त्यांना देऊ शकते, कारण त्यांना खूप गरज आहे. तर हे मी त्यांना देऊ शकते. चांगल्या साड्या आहेत, म्हणजे हे 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 तरी हे मी स्टेशनवरून घेतलेली आहे. अजून भरपूर आहेत साड्या, काही माझ्या आत्याबाईने आणलेल्या आहेत, त्या सगळ्या देऊन टाकणार मी. बस अजून काय. हां, तर मग तेच झालं. आता एवढंच बोलायचं होतं म्हणून मी व्हिडिओ बनवला. आता घरी आहे, घर क्लीन करायचं आहे, कारण कसं परत घाण होतं. तर मला किचन पण क्लीन करायचं आहे, पूर्ण घर क्लीन करायचं आहे, कारण एक दिवस चांगला भेटतो त्याच्यामध्ये. मला पूर्ण घर फ्रीज साफ करायचं आहे. परत फॅन पण थोडासा घाण झालेला आहे, फॅन मी दाखवते, कारण पंख्यावर थोडी धूळ बसलेली आहे, तर थोडं साफ करावं लागणार मला. आणि थोडं हे मला म्हणजे एक हात मला मारावंच लागणार, कारण हप्त्यातून एक मला डे डिसाईड करावा लागतो घर क्लीन करायला. कारण घर जर क्लीन नसेल तर मग घरामध्ये मला बसू वाटत नाही आता, कारण मला तर स्वच्छता पाहिजे. तर आता तो फिरतोय फॅन, त्याच्यात जाळ्या म्हणजे मी साफ केलेला मागेच, खूपच घाण झालेला, तर मागे मी साफ केलेला. तर आता परत थोडंसं मला घाण वाटतोय, तर मग त्याला पुसून घेणार, चांगलं साफ वगैरे करून चांगला पुसून घेणार. आणि कपड्यांच्या चांगल्या व्यवस्थित घड्या करणार मी. याचे सगळे आता मी हप्ताभराचे कपडे ना एका साईडला करून घड्या करून व्यवस्थित ठेवणार, एक असं हे करून. आता हे जे मी आहे संडेला घातलेलं 1 पीस, तर मी रस्त्याने जाताना लोक कमेंट करू लागले 200 रुपीज, असं इग्नोर करायचं त्या लोकांना, कारण मला जसं जगायचं मी जगणार, कारण मी मरता वाचलेली आहे. तर मला लोक काय बोलतात मी ते लक्ष नाही देणार. आता तर अजून चांगली राहायचं. आता तर मी ना हे असे कमेंट करतात ना, तर अजून म्हणजे खर्च करून पिंक खोटं रेड किंवा पिंक खोटं करणार आहे, जे की भेटतं ना सगळं स्किन काळपट काढायचं, ते स्किन ग्लोईंग करणार आणि अजून हेअरला चांगलं करणार, स्किन आणि अजून चांगलं राहायचं बघणार. कारण जे मला असे कमेंट करतात ना, त्याच्यासाठी मी अजून चांगलं राहणार. ही खरी लाईफ आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि अशी जुळून राहा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.